आयुष्य कुणाची वाट बघत नाही आणि तुम्ही जर स्वतःसाठी जगलात तर स्वतःचा आनंद, स्वतःचा आत्मविश्वास आणि आपली ओळख वाढेल. हा व्हिडिओ त्या अशा महिलांसाठी आहे ज्या हाऊसवाईफ आणि वर्किंग महिला आहेत, ज्यांना असं खरंच वाटतंय की मी माझ्या घरच्यांना सांभाळण्याच्या बरोबर माझे आयुष्य पण जगावं. आज अशा 20 सवयी आपण बघणार आहोत ज्याने तुमचं आयुष्य बदलेल. घरातल्या जबाबदाऱ्यांच्या मागे आपण एवढे व्यस्त असतो, कधी मुलांच्या जबाबदाऱ्या, मुलांचे स्कूल, नवऱ्याचे टिफिन, सगळ्यांना आपल्याकडून असणारी एक अपेक्षा. पण हे सर्व करता करता एक वेळ अशी येते की आपण स्वतःपासूनच लांब जातो. जेव्हा एखादी स्त्री स्वतःसाठी जगायला लागते त्यावेळी दुनिया ॲटोमॅटिकली तिच्या मागे चालायला लागते. नंबर 1ची सवय, स्वतःसाठी टाईम काढा. रोज उगवणाऱ्या सूर्याबरोबर प्रत्येकाचे आयुष्य हे नव्याने सुरू होत असते. सूर्य उगवतो, गॅसवरचा तो चहा, मुलांच्या शाळेची नाश्त्याची तयारी, नवऱ्याचा डब्बा, सासू सासऱ्यांची चहा नाश्त्याची, त्याचबरोबर औषध गोळ्यांची, सगळ्यांचे लक्ष आपल्याला द्यावे लागत असते. पण त्या धावपळीत ती स्वतःलाच विसरून जाते. बघा, जेव्हा आपण त्या दिवसातला 10 मिनिटे काढून स्वतःसाठी देत असतो तेव्हा चेहऱ्यावर नॅचरल स्माईल येत असते. स्वतःला नव्याने भेटा. तुम्ही अगोदर कशा होतात, आज काय आहात, तुम्ही स्वतःला कुठे ठेवलेत बघा. बघा काय असते, आपण काय करतो, आपला नवरा, आपली मुले, आपले सासू सासरे हे आपले विश्व मानत असतो आणि असायला पण हवे. पण हे विश्व केव्हा सुखी असते माहिती आहे का तुम्हाला? ज्यावेळी तुम्ही खुश असताल. बघा आपण काय करतो, आपण सगळ्यांना खुश करण्याचा आतोनात प्रयत्न करत असतो, पण या धावपळीत स्वतःला हरवून बसतो. बघा, यामुळे तुम्ही हळूहळू निराशेकडे वळता, शांत राहायला लागता. कामे तर आपल्याला चुकलेले नाहीत, कामं तर आपल्याला करावंच लागणार आहे, पण त्यातूनही स्वतःसाठी 10 मिनिटे काढा. छान तयार व्हा, मस्त कडक चहा बनवा. म्हणजे मी सांगते की तुम्ही काय करू शकताय किंवा तुम्ही तुमच्या मर्जीने पण ठरवू शकताय. छान असं म्हणजे माझं मी सांगते, किंवा असं थोडंसं कंटाळ्यासारखं वाटलं तर मस्त कडक चहा किंवा कॉफी बनवायचा. हॉलमधल्या खिडकीमध्ये सोफ्याची चेअर घ्यायची खिडकीपाशी आणि त्या चेअरवरती बसून मस्त असं खिडकीतून बाहेर बघत बघत डोकवात पक्ष्यांची किलबिलाट ऐकत चहाचा आस्वाद घ्यायचा. किंवा सायंकाळचा टाईम असेल तर टेरेसला जायचं, मस्त असं पक्ष्यांची अशी किलबिलाट असते, उडणारे पक्षी, सूर्य मावळतीला चाललेला असतो आणि निसर्गाचं वातावरण ह्या टायमिंगला वेगळंच होऊन जात असतं. तर त्या टायमिंगलाही तुम्ही असं करू शकताय. बघा, आपल्या घरच्यांना आहे ना एक थकलेली स्त्री आणि चिडचिड करणारी स्त्री नको आहे, तर त्यांना एक आनंदी आणि हसरी आई हवी आहे. नंबर 2, स्वतःला ओळखा. नेहमी आपण काय करतो, नात्यात अडकून हरवून जातो. कुणाची आई, कुणाची सून, नवऱ्याची बायको, पण मी स्वतः कोण आहे हा प्रश्नच आयुष्यातून पळून गेलाय. तुझं नाव किंवा तुझं असणं हे घराच्या 4 भिंतींपर्यंतच मर्यादित नाही आहे. तू ती स्त्री आहेस जी घरापासून समाजातील लोकांपर्यंत स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकते. नंबर 3, नाही म्हणायला शिका. प्रत्येक वेळी नंदीबैलासारखी डोके हलवायची, नेहमी प्रत्येकाच्या होमध्ये हो म्हणण्याची काहीच गरज नाही आहे. ही गोष्ट प्रथम थांबवा. ही चूक बस झाली आहे आता. पण खरं सांगू का, तुमच्या प्रत्येक हाच्या मागे नकार दडलेला असतो. तुमच्या मनात तर आहे की मी तिला त्या गोष्टीसाठी नाही म्हणावं, पण ते तुमच्याकडून घडत नसतं. जेव्हा आपण आपली सीमारेषा ठरवतो तेव्हाच लोक आपणाला मानसन्मान देत असतात. प्रत्येकच वेळी लोकांना खुश करायची काहीच गरज नाही आहे, कारण जे खरंच तुमचे असतात ते तुमची थकावट किंवा नाही म्हणण्यामागचे तुमचे कारण हे नक्कीच ओळखतील. नंबर 4, स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात जर सगळ्यात मोठी ताकद कोणती आहे तर तो आहे स्वतःवरचा विश्वास. जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा पहाड भी आपके सामने झुकेगा. दुसऱ्यांना घाबरणे सोडून द्या, कारण आपण काय करतोय, लोकाचा, समाजाचा जास्त विचार करतोय आणि आपण आपली मानसिकता खचवून टाकतोय, दुसऱ्यांना घाबरतोय. कोणाला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. फक्त स्वतःचा आत्मविश्वास आहे ना एकदम टिकवून ठेवा, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचं ध्येय काय आहे, तुम्हाला कुठपर्यंत तुमचे म्हणजे गोष्टी घडवायच्या आहेत. त्यामुळे लोकांना घाबरायची गरज नाही. तुमचा यासाठी आत्मविश्वास खचून जायची गरज नाही आहे. आत्मविश्वासच ही अशी चावी आहे जी नशिबाचे बंद दरवाजे पण उघडते, हे लक्षात घ्या. आणि दुसऱ्यांचा विश्वास तेव्हाच जिंकता येतो बरं का, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकताल. जी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते तिच्या चालींवरही तिचा आत्मविश्वास असतो. नंबर 5, शांत राहणे बंद करा, बोलायला शिका. बघा, आपण काय करतो, शांत राहणे म्हणजे स्वतःचा चांगुलपणा
आणि आपल्या आईबापांनी केलेले आपल्यावरचे संस्कार समजत असतो. पण ही शांतता किंवा प्रत्येक वेळी शांत बसणे ही सवय तुमच्या दुःखाचे कारण बनून जाईल. बोलायला शिका. स्वतःसाठी, स्वतःच्या हक्कासाठी नेहमी बोला. कारण आपण जेव्हा स्वतःच्या अधिकारासाठी लढतो त्यावेळी आपण इतर स्त्रियांनाही हिंमत देत असतो. घाबरणे पूर्ण बंद करा. नंबर 6, स्वतःवर प्रेम करायला शिका. कधी आरशासमोर उभे राहून स्वतःला नीट बघितलेस का? तो चेहरा जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांसाठी करतो आणि सगळ्यांचं करता करता तो एवढा थकून गेला आहे, पण तरीही दुसऱ्या दिवशी ते काम त्याच उत्साहात सुरू करतो. कधीतरी स्वतःला पण सांगा, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला शिकतो तेव्हा आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. जी स्त्री स्वतःवर प्रेम करते मग ती आयुष्यातील सगळ्या संकटांचा सामना हसून करत असते. नंबर 8, स्वतःच्या मनाची ऐका. बघा, एखादी गोष्ट करताना आपलं मन वेगळं सांगत असतं, पण आपण काही वेगळंच करत असतो, कारण आपण समाजाचा विचार करतो. पण खरं सांगू का, आपले मन चुकीचे नसते आणि आपल्या मनाचे ऐकणे म्हणजे कोणतीही जिद्द नसते, तर आपल्या आयुष्यातील खरी गोष्ट असते जी आपण स्वीकारतो. जेव्हा आपण आपल्या मनाचे ऐकायला सुरू करतो तेव्हा आयुष्यातील प्रत्येक वळण सोपे वाटते. नंबर 9, गेलेले दिवस विसरायला शिका. प्रत्येकच व्यक्तीच्या आयुष्यात काही अशा गोष्टी होऊन जातात किंवा घडलेल्या असतात की त्या गोष्टींना विसरणं शक्य नाही आहे. कुणी दिलेला धोका किंवा कुणी केलेला अपमान किंवा असे एखादे दुःख जे मनाला खूप खोलवरपर्यंत जखम करून गेलेले असते. पण आपण ज्यावेळी या दुःखाला धरून बसतो तेव्हा ते दुःख आपले हसणे हिरावून घेत असतो. गेलेल्या दिवसांना सोडून देणे खूप गरजेचे आहे, कारण गेलेल्या दिवसांना जोपर्यंत आपण मनात ठेवू तोपर्यंत आपण पुढील आयुष्यासाठी आनंदी राहू शकत नाही. बघा, जे घडून गेलेले त्यांना आपण बदलू शकत नाही, पण त्यापासून काहीतरी शिक आपण नक्कीच घेऊ शकतोय. आपल्या त्या वाईट दिवसांना विसरणे म्हणजे भित्रेपणाची लक्षणं नाही, तर हुशारी आहे. हीच गोष्ट तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्याचे धैर्य देणार आहे. नंबर 10, स्वतःचा आनंद स्वतः शोधा. आपण काय करतो? आपला आनंद हा दुसऱ्यांच्या आनंदावर ठरवत असतो. मुलांच्या आनंदात, नवऱ्याच्या आनंदात आपण आपला आनंद ठरवतो. पण कधीतरी विचारा स्वतःला की खरंच त्यांच्या व्यतिरिक्त माझा आनंद जो स्वतःसाठी असेल तो कशात आहे? बघा, घरातले आनंदी राहणे आवश्यक आहे, पण आपल्या स्वतःच्या आनंदाकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे नाही. स्वतःच्या आनंदाकडे लक्ष न देणे म्हणजे हा स्वतःबरोबर केलेला आहे ना सर्वात मोठा अन्याय आहे. कोणाकडून अपेक्षा अजिबात करायची नाही की ती मला खुश करेल. स्वतःला कसं खुश करायचं हे स्वतः ठरवायचं. नंबर 11, परिस्थिती कोणती पण असू द्या, पण शांत राहायला शिका. आयुष्यात प्रत्येकच गोष्ट आपल्या हिशोबाने चालत नाही. कधी लोक बदलतील, कधी परिस्थिती, कधी स्वतःचे घरसुद्धा आपले वाटत नाही. अशा वेळी सगळ्यात मोठी ताकद असते ती म्हणजे शांत राहणे. जेव्हा मनात खूप घालमेल होते आणि अशा परिस्थितीत आपण स्वतःला शांत ठेवतो तेव्हा आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. राग, चिडचिड, दुःख हे सगळ्यांना असते आणि ते आपल्याला कमजोरही बनवत असते. पण शांती तीच असते जी तुम्हाला आतून स्ट्रॉंग बनवते. जी स्त्री हसत आपल्या डोळ्यांतील पाणी सांभाळू शकते तिच्यापाशी अशी ताकद असते की दुनियेला ती आपल्यासमोर झुकवू शकते. नंबर 12, तुलना करीत थांबवा. जेव्हा आपण दुसऱ्याशी आपली तुलना करतो, तिची सुंदरता, ती जगते ते आयुष्य, तिचे कपडे, मग याने आपण काय करतो? दुःखी होऊन जातो. आपण आपल्या हाताने आपल्या आनंदावर पाणी सोडत असतो. प्रत्येक स्त्रीचे नशीब वेगवेगळे असते, तिचे आयुष्य वेगवेगळे असते. आपली तुलना इतरांशी करायची नाही, कारण आपण जे आयुष्य जगतो ते काही लोकांची स्वप्नही असतात, कारण आपण जसे असतो तसे इतरांना होता येत नसते. नंबर 13, थँक्स म्हणायला शिका. आपण रोज तक्रार करत असतो, मला हे हवे, ते हवे, ही मला अशी बोलली, ते मला तसे बोलले. पण आपण कधी असा विचार केला आहे का की जे आपल्यापाशी आहे त्याबद्दल आपण कधी थँक्स बोललो आहे का? जिला कोणाला तरी थँक्स म्हणता येते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. नंबर 14, स्वतःच्या शरीराची ऐका. आपण काय करतो? घरासाठी, मुलांसाठी स्वतःला एवढे झोकून देतो की हे करता करता शरीरही आपले थकून जाते. शरीर कधी थकून जाते हे पण आपल्याला समजत नाही. कधी बघा, अचानकपणे आपले डोके दुखू लागते, थकावट जाणवते, पण तरीही आपण स्वतःला आराम न देता कामात व्यस्त राहतो. आपलं शरीर हीच आपली खरी प्रॉपर्टी आहे. जी स्त्री स्वतःच्या शरीराची काळजी घेते ती नेहमी फ्रेश राहते. स्वतःला थकवून कोणासाठी तरी जगणे म्हणजे स्वतःवर अन्याय करण्यासारखे आहे. म्हणून शरीराला काय हवे ते पण बघा. नंबर 15, स्वतःचे हसू
हरवून बसू नका. कधीकधी आयुष्यात काही परिस्थिती अशा येतात की आपण आपले हसणे विसरून जातो. पण हसणे ही एक अशी गोष्ट आहे, ती अंधाऱ्या रात्री पण उजेड देऊ शकते. आपले हसणे ही आपल्या चेहऱ्याची शोभाच नाही, तर आपल्या आतील एक ताकद आहे. स्वतःशी ठरवा की काही पण होऊ दे, पण मी हार मानणार नाही आहे. त्यामुळे परिस्थिती कशी पण असू द्या, आपल्या चेहऱ्यावरची स्माईल हरवू देऊ नका, कारण तीच आपली ओळख असते. नंबर 16, दुसऱ्यांचे बोलणे मनावर नाही घ्यायचे. तुम्ही कसेही राहा, कसेही वागा, समाज बोलतच राहणार आहे. कधी तुमच्या दिसण्यावर, कधी तुमच्या राहणीमानावर, तर कधी तुमच्या निर्णयांवर. जर तुम्ही प्रत्येकच गोष्ट मनावर घेत बसलात, तर तुम्ही नेहमी खचून गेलेला असणार आहात. लोकांचे तुमच्याबद्दलचे मत बदलत राहतील, पण तुमची जी सच्चाई आहे ती नेहमी तीच राहणार आहे. प्रत्येकाच्याच बोलण्याचे उत्तर देत बसू नका. शांत राहून सुद्धा उत्तर देता येते. लक्षात असू द्या, लोक तुमच्याबद्दल तेवढंच बोलू शकतील जेवढी त्यांना तुम्ही स्वतः परमिशन देतात. त्यामुळे स्वतःला एवढे मजबूत बनवा की लोकांची आवाज ही तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. नंबर 17, माफ करायला शिका. सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे एखाद्याला माफ करणे. जेव्हा कोणी आपल्यासोबत चुकीचे वागतो, तेव्हा ती वेदना आपल्यातच राहून जात असते. पण आपण जेव्हा एखाद्याला माफ करतो, तेव्हा त्या वेदना निघून जातात. माफ करण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळे विसरून जावे. बघा, जेव्हा आपण एखाद्याला माफ करतो, तेव्हा आपला चेहरा हलका आणि मन शांत होते. माफ करा, पण त्या गोष्टी लक्षात राहू द्यात.